आज आपल्या शाळेमध्ये कुरवाडी साहेब, गायकवाड मॅडम, नंतर वराडे साहेब आणि शिंदे साहेब हे तीनही आरोग्य क्षेत्रातले माणसं कर्मचारी आपले इथं आपण पाहतो वेगवेगळे आजार होतात आणि मग आजार झाल्यानंतर मग आपण आपला पैसा जातोय, परेशानी होती आणि मग आपलं कुटुंब एकदम बेजार होतंय त्या परिस्थितीमध्ये. मग तसं होऊ नये त्याच्यासाठी अगोदरच आपण काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी घेण्यासाठी आपले सगळे आरोग्य कर्मचारी नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण हात कसे धुतले पाहिजे, स्वच्छता कशी केली पाहिजे. आणि गप्पी मासे मी पण आजपर्यंत पाहिले नव्हते, पण तुमचं भाग्य की असे इतके चांगले कर्मचारी आहेत जे तुम्हाला ते गप्पी मासे कसे असते, त्यांचं काम काय असतं हे सांगणार आहेत. आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. माहिती देतो बघा. सध्या आता पावसाळा आहे, बरोबर आहे का नाही? व्हिडिओ पावसाळ्यात काय होते, हो सर. असे आपल्या घराच्या बाजूला पाणी साचून राहते, बरोबर आहे का नाही? आपण म्हणतो तर डासाची वाढ का होते, बरोबर आहे का नाही? पावसाळा आला की मच्छर किती वाढतात, भरपूर वाढतात ना. तर ते पावसाचं पाणी आपल्या घराच्या बाजूला साचून राहते. त्याच्यानंतर पत्रावर जर काही आपले टायर असले, बरोबर आहे का, त्याच्यानंतर काही डबके असले, छोट्या छोट्या डबक्यानं ते पाणी साचते आणि त्याच्यात ते डास काय करते, अंडी घालतात आणि त्याच्यातून डासाची उत्पत्ती होते. आता जे रांजण बॅरल टाके असतात का, आपण काय म्हणतो त्याला चाटू आहेत, आपल्या एक ग्रामीण भाषेत त्याला चाटू आहेत म्हणतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ते चाटू नसतं, ते काय असतं, डासाच्या आळ्या. डासाच्या आळ्या असतं. त्याच्यामुळं त्या डास एका वेळेस जर मातीन अंडे जर घातले तर 260-250 एवढी अंडी घालते आणि त्याच्यानंतर तेवढ्या त्या डासाची उत्पत्ती होते एका डासापासून. मग आपण म्हणतो एवढे मच्छर कसे व्हायले, तर एवढी त्याची झपाट्यानं वाढ होते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपले रांजण टाकी बॅरल जे आपण रेग्युलर पाणी वापरतो का, आपण काय म्हणतो, आम्ही सर्वेला गेलं ते काय म्हणतो, नाही आमचं ते संडासाचं पाणी आम्ही वापरत नाही. ते तशा पाण्यावरच ते घाण करतं आणि त्याच्यातच डासाची वाढ होते. त्याच्यातून मग डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया असे वेगवेगळे आजार होतात, बरोबर आहे का? मग डेंग्यू जर झाला तर आपण किती पैसे दवाखान्यात घालतो, भरपूर घालतो की नाही. आणि ते एकालाच होत नाही तर आपल्याला होते, शेजाऱ्याला होते, म्हणजे सगळ्यालाच होते. त्याच्यामुळे आता इथं प्रत्येक गावातला एक मुलगा आहे, बरोबर आहे का? शाळेत घेण्याचं कारण काय, सगळं म्हणजे गावाची इथं असल्यावर. त्याच्यामुळं घरी आपण सांगायचं आई वडिलांना, बाबा पाणी असं ठेवल्यानं असं दूषित होते, अशी अंडी घालतात, त्यांना ताप येते, हे की नाही. त्याच्यामुळं 8 दिवसातून एकदा भांडी कोरडे करायचे, स्वच्छ करायची. आणि वापर झाल्याच्या नंतर आता आपण पाण्याचा वापर आपला कधी राहते, सकाळी, बरोबर आहे का नाही? आता सकाळी सगळे शेताला जातात, नंतर दिवसभर ते उघड्या राहते का नाही, त्या उघड्या याच्यावरच ते डास बसते आणि अंडी घालते. बरं, डास एवढा निर्मळ आहे की त्याला स्वच्छ पाणी पाहिजे, घाण पाण्यावर अंडी घालत नाही. डेंग्यूचा डास घाण पाण्यावर अंडी घालत नाही, गटारात घालत नाही, त्याला स्वच्छ पाणी घालत. मग डास आपल्याला स्वच्छ आहे की नाही. मग त्याच्यामुळे काय करायचं, सकाळी आपला पाण्याचा वापर झाला की ज्यावेळेस वगैरे शेतात जात त्यावेळेस आपले घरचं जे टाकी बॅरल असतं त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवलं तर काय होईल, त्याच्यावर मच्छर बसणार नाही, म्हणजे अंडी घालणार नाही. म्हणजे एक सोपा पर्याय, जे आपले वापरायचे कंटेनर येतात ते झाकून ठेवायची, त्याच्यावर मच्छर बसणार नाही आणि डासाची वाढ थांबणार. दुसरी गोष्ट, गटार बाजूला असलं तर बुजवती, नाही तर वाहती करायची. आपल्या दारातून सुट्टीचा दिवस रविवार असतो, आपल्या पत्रावर पाहायचं काही हे का. समजा एखादं छोट्या नारळाची करवंटी जरी असली तरी त्याच्यात हजारो डेंग्यूच्या आळ्या. नारळाच्या करवंटी, बरोबर आहे का? छोट्या छोट्या वस्तू, छोटे डबे जरी असले त्याने पावसाचं पाणी साचतं. उन्हाळ्यात नाही साचत, पण पावसाळ्यात साचतं आणि त्याच्यामुळे त्याची उत्पत्ती होते. आता इथून पुढे लक्षात राहू द्या, आम्ही तर सर्वे करतोच, आम्ही प्रत्येक घरी सांगतो, पण तुम्ही घरी सांगायचं, हे की नाही. त्याच्यामुळं काय होईल, आपलं घर सुरक्षित राहील, शेजारी सुरक्षित राहील आणि सगळे सुरक्षित राहिले तर आपलं गाव सुरक्षित राहील, हे की नाही. आणि हे गप्पी मासे आहेत, त्याला गप्पी मासे म्हणतात. याला काय म्हणतात, गप्पी मासे. याची वाढ होत नाही, हा मासा एवढाच राहते, बरोबर आहे का नाही. आता हे मासे काय करणार आहे, आपण एका जागी सोडणार आहे, म्हणजे 2-4 ठिकाणी गावात सोडणार आहे, जेणेकरून याची पैदास जास्त होईल. आणि हे कुठं सोडणार आहे, मग जिथं पाणी साचते. जरी कोणाला घरी मोठाला हौद असला तर नंतर मी देतो, एखाद्या दिवशी एखादी भरणी आणून सर देतील तुम्हाला, काय ना, डबा घरून आणला तरी आपल्या घरात सोडा बनतात. 4 मासे जरी सोडले, हे की नाही, तर भरपूर होतं.